ज्या दिवसाची वाट आपण वर्षभरापासून बघत असतो आणि त्याच दिवशी काहीही स्पेशल होत नाही, तर आपल्याला कसं वाटेल ना? तर हेच माझ्यासोबत आज होत होतं. आज होता माझा बड्डे आणि आजच्या दिवशी माझी फ्रेंडसुद्धा माझ्यासोबत नव्हती. म्हणजे बड्डेच्या दिवशी मी एकटी इकडे-तिकडे फिरत होते. ह्याच्यापेक्षा वाईट कायच असेल. तुम्हाला असं वाटत असेल हिच्या अंगावर काय फुलं पडले पाहिजे का? असं नाही, पण काहीतरी स्पेशल झालं पाहिजे ना. तर हेच स्पेशल करण्यासाठी आले होते माझे पप्पा. माझे पप्पा बोलले, की "तुला मार्केटमधून जे पाहिजे ते सगळं तू घे. ते मी सगळं तुला घेऊन देणार." सो हे ऐकल्यानंतर मी पप्पाला एका मिनिटाच्या आत मार्केटला नेलं आणि मला जो ड्रेस पाहिजे होता तो मी घेतला. पण शेवटी काय आहे ना, मला एक शर्ट पाहिजे होता, तो काही मला भेटतच नव्हता. मी पप्पाला घेऊन या मार्केटला घेऊन त्या मार्केटला फिरत होते, पण शेवटी मला काही शर्ट भेटलाच नाही. मग मी विचार केला, की आपण आता टी-शर्ट घेऊया. सध्या आपण टी-शर्टवरती गुजारा करू. सो हा विचार करून मी घेतला होता टी-शर्ट. ते सगळं झाल्यानंतर आम्ही समोर आलो होतो दुसऱ्या मार्केटला, जिथं आपल्याला पूजेचं सामान घ्यायचं होतं वंदनेसाठी. त्यानंतर पप्पाने असा विचार केला होता, की ह्या वर्षी आपण केक कट न करता आपण केळी विहारामध्ये वाटप करूया आणि काहीतरी भेटवस्तू विहारासाठी देऊया माझ्या बड्डेनिमित्त. तर हा विचार मला खरंच खूप चांगला वाटला. त्यामुळे आम्ही घेतली होती केळी आणि पप्पांनी हे जे फुलं दिसतायत ना तुम्हाला, हे म्हणजे हे भेटवस्तू म्हणून विहारात देण्यासाठी हे आणलं होतं. तर आम्ही सगळं तयारी वगैरे करून विहारात गेलो. मेणबत्त्या वगैरे सगळं विहारामध्ये लावलं होतं. मस्त सुंदरपैकी विहार सजवलं होतं फुलांनी वगैरे. त्यानंतर जे उपासक-उपासिका आल्या होत्या त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला हार आणि फुलं अर्पण केलेत. त्यानंतर शेवटी वंदना वगैरे घेतल्या. आजींनी आशीर्वाद गाठा म्हणली आणि अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा झाला. खरंच खूप खूप स्पेशल असा माझा बड्डे झालेला आहे.